हे दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारतनं प्रवास करणार आहेत। वंदे भारतनं आज ते शिर्डीपर्यंतचा प्रवास करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि नाशिक दौऱ्याचा ते प्रवास करत असताना पंतप्रधानांनी जसं आवाहन केलेलं आहे की कुठलाही खाजगी वाहनाचा वापर न करता सार्वजनिक वाहनाचा जास्तीत जास्त वापर करा। त्या अनुषंगाने आपण आता पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतील। याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे ते सर्वसामान्य नागरिक देखील आहेत। सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सर्वसाधारण सेवा घेत ह्या ठिकाणाहून या वंदे भारत एक्सप्रेसमधून हे सर्व जे प्रतिनिधी आहेत त्यांचे ते देखील प्रवास करतायत। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस हे देखील प्रवास करतायत। संपूर्ण आपण ही वंदे भारत एक्सप्रेस पाहिली तर या ठिकाणी भगव्या रंगाने ही पूर्णपणे तयार असलेली वंदे भारत एक्सप्रेस आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याच्या नंतर अनेक प्रशासकीय अधिकारी असतील, अनेक राजकीय नेते असतील, या राजकीय नेत्यांनी देखील हा जो प्रवास आहे तो आपल्या खाजगी वाहनांनी न करता जो प्रवास आहे तो या ठिकाणी सार्वजनिक वाहनाने केलेला आहे। अनेक मंत्र्यांनी असेल तसेच अनेक आमदारांनी असेल ते ईव्ही वाहनाचा वापर आहे तो केलेला आहे, इलेक्ट्रॉनिक वाहनाचा वापर आहे तो केलेला जात असताना आता मुख्यमंत्री आहेत ते वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलेले आहेत। बरोबर 6:20 ही वंदे भारत एक्सप्रेस आहे ती या प्लॅटफॉर्मवरून सुटेल आणि तब्बल 2.5 तासामध्ये ही वंदे भारत एक्सप्रेस आहे ती या नाशिक रोड स्टेशन आहे ती या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यामुळे सर्व दृश्य आहेत ते आपल्याला या वंदे भारत एक्सप्रेसमधली पाहायला मिळतात। वंदे भारत एक्सप्रेसमधून हा प्रवास करत असताना या ठिकाणी देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत त्यांचे प्रशासकीय अधिकारी आणि बाकीचा त्यांचा स्टाफ आहे तो देखील या वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यांच्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहेत ते देखील या वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करतात। वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा अशी कोणता मुख्यमंत्री आहे की ज्यांनी हा जो प्रवास आहे तो वंदे भारत एक्सप्रेसमधून ट्रेनमधून करताना पाहायला मिळतात। त्यामुळे खूप मोठा अनुभव आहे, खूप चांगला अनुभव आहे। ज्या अनुभवातून हे सर्व प्रवासी आहेत ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा आहे ते करू शकतात आणि ही चर्चा करत असताना अनेक विषयावरती ही चर्चा होऊ शकते। आपण त्यांच्याशी बोललो ते देखील बोललेत की नक्कीच वेगळा आनंद आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः हे या प्रवास करत असताना मुख्यमंत्र्यांना आम्ही पाहतोय की त्यांनी देखील पंतप्रधानांच्या आव्हानाला खरे उतरलेले आहे। ते देखील सार्वजनिक वाहनाचा वापर आहे ते करतायत, पेट्रोल वाचवतायत, ही आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे सध्या ही दृश्य आपण पाहत असताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रवास करणार आहेत। 2.5 तासानंतर ते नाशिक या ठिकाणी उतरून त्यांचा पुढचा नियोजित दौरा आहे तो देखील करणार आहे। परंतु सध्या आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला खरे उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहायला मिळतात आणि देवेंद्र फडणवीसांचा आज नाशिक रोड या ठिकाणी जो प्रवास आहे तो वंदे भारत एक्सप्रेसने होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री फडणवीस वंदे भारतनं प्रवास करतात। पंतप्रधानांचं आवाहन होतं इंधन बचतीचं, त्यानंतर देण्याचा त्यांच्या माध्यमातून जो प्रयत्न आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी होताना दिसतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई। तर मुख्यमंत्री आज वंदे भारतनं प्रवास करणार आहेत। एक प्रकारे पंतप्रधानांचं जे इंधन बचतीचं आवाहन होतं त्याला प्रतिसाद आणि एक प्रकारे वंदे भारत जी पूर्णपणे स्वदेशी बनावटीची हाय स्पीड आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेली ही वंदे भारत आहे। एक प्रकारे त्यानं प्रवास करून एक अनोखा असा प्रतिसाद मुख्यमंत्र्यांकडून दिला जातोय पंतप्रधानांच्या आवाहनाला। एकीकडे इंधन बचत सोबतच मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेली या वंदे भारतनं हा मुख्यमंत्र्यांचा आजचा प्रवास असणार आहे। तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ताफा कमी करण्यात आलेला होता आणि आज आता पुढचा प्रवास मुख्यमंत्र्यांचा हा वंदे भारतनं होणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ट्रेन आता सुटलेली आहे। त्यानंतर आज खरं तर महत्त्वाचा असा तोफगोळा प्रकल्प जो आहे तो सावळी विहीर इथे त्याचं उद्घाटन होणार आहे। दुपारी हा कार्यक्रम असणार आहे, मात्र तो प्रवास जो आहे तिथपर्यंतचा शिर्डीपर्यंतचा नाशिकपर्यंतचा प्रवास हा मुख्यमंत्र्यांचा वंदे भारतनं असणार आहे। तर शिर्डीत आज तोफगोळा प्रकल्पाचं उद्घाटन असणार आहे आणि शिर्डीसाठी रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री याच वंदे भारत एक्सप्रेसनं जी आता CSMT स्थानकातनं सुटलेली आहे। पंतप्रधानांच्या आवाहनानंतरची मुंबई ते शिर्डी असा हा प्रवास मुख्यमंत्री फडणवीसांचा आज वंदे भारतनं एक प्रकारे वेगळं म्हणता येईल, कारण सगळ्याच सार्वजनिक
वाहतुकीचा त्या ठिकाणी वापर करा असं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर अनेक महत्त्वाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास सुरुवात केलेली होती. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंतचा प्रवास वंदे भारतनं करण्याचं ठरवलेलं आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आता रवाना झालेली आहे. शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर एकीकडे ताफा कमी केला होता मुख्यमंत्र्यांनी, दुसरीकडे त्यांनी बुलेटनं प्रवास केला होता आणि आज आता शिर्डीपर्यंतचा प्रवास जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा वंदे भारतनं होतोय. ही वंदे भारत मधली आतली दृश्य